साताऱ्याच्या राजकारणात आता शंभूराजे देसाई विरुद्ध जयकुमार गोरे हा वाद विकोपाला गेलाय। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून तयार झालेला संघर्ष आता सरळ एन्काउंटर पर्यंत जाऊन पोहोचलाय। आता या प्रकरणामुळे राज्यभरातील राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे। देसाई आणि गोरे या दोन मातब्बर नेत्यांच्या वादात आता चक्क जिल्हा परिषद सदस्यांच्या अपहरणाचे आरोप केले जात आहेत। प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा हा प्रकार सांगितला जातोय। या प्रकरणाची चर्चा थेट विधान परिषदेमध्ये देखील केली गेली। जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी या संदर्भात जयकुमार गोरेंवर धक्कादायक आरोप केले आहेत। तर नेमकं कोणते आहेत ते आरोप, काय घडले साताऱ्यातील या सत्ता संघर्षात, चला या प्रकरणातील सर्व बाजू जाणून घेऊयात अगदी सविस्तर पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, साताऱ्याच्या राजकारणात जिल्हा परिषद निवडणुकानंतर मोठा अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला होता। पण आता चक्क दोन जिल्हा परिषद सदस्यांकडून आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अपहरणाचा आरोप केला जातोय। शिंदे गटाच्या दोन सदस्यांना अध्यक्ष निवड प्रक्रिया दरम्यान पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते। याच प्रकरणाचा आरोप या सदस्यांनी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर लावलाय। जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी जामिनीवर सुटल्यानंतर पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेत त्यांच्याकडून जे दावे केले गेले ते ऐकून नक्कीच कोणालाही आश्चर्याचा धक्का लागेल। अनिल देसाई यांनी असा आरोप केला की आम्हाला मतदानापासून रोखण्यासाठी चक्क पोलिसांचा वापर करून आमचे अपहरण करण्यात आले। ते पुढे म्हणाले की पोलीस प्रशासनाने हे सर्व भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या सांगण्यावरून केले। जिल्हा परिषद सदस्यांच्या अशा प्रकारच्या धक्कादायक दाव्यामुळे सध्या साताऱ्याच्या स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे। पण या सदस्यांचे आरोप इथपर्यंत थांबले नाहीत। ते पुढे म्हणाले की पोलीस जेव्हा आम्हाला ताब्यात घेऊन महाबळेश्वरच्या दिशेने जात होती तेव्हा आम्हाला एन्काउंटरची भीती वाटत होती। कामगिरी फते झाली आहे, पुढचे मिशन फते करून येतोय जया भाऊ, असे पोलीस अधिकारी फोनवर बोलत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे। यामुळे आता या प्रकरणावर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत। चला आता जरा जाणून घेऊया साताऱ्यात निर्माण झालेल्या या संघर्षाची पार्श्वभूमीबद्दल। भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी या प्रकरणाला स्वतःच्या राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनवला होता। दोन्ही नेत्यांकडून अध्यक्ष पदासाठी प्रचंड ताकद लावली गेली। साम दाम दंडभेद सर्व गोष्टींचा वापर करून अतिशय नाट्यमय पद्धतीने आपली रणनीतिक चाल खेळत भाजपने आपला जिल्हा परिषद अध्यक्ष बसवला। या प्रकरणानंतर सुरू झाले ते आरोप प्रत्यारोपांचे सत्र। या संदर्भात मंत्री जयकुमार गोरे यांनी नाराजी व्यक्त करत भाजपवर गंभीर आरोप केले। पण आता जिल्हा परिषद सदस्यांच्या या दाव्यामुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळालाय। या प्रकरणाचे पडसाद आता विधान परिषदेत देखील उमटले आहेत। उपसभापती नीलम गोरे यांनी चक्क पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत। दरम्यान न्यायालयाने या प्रकरणावर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केलाय। ज्या व्यक्तींच्या अपहरणाच्या नावाखाली अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अटक करण्यात आली होती ते बापू शिंदे स्वतः न्यायालयात हजर राहिले। त्यांनी सांगितले की माझे अपहरण झालेच नव्हते, मग पोलिसांनी अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना ताब्यात का घेतले, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। या संपूर्ण प्रकरणावर आमदार जयकुमार गोरे यांनी शंभूराजे देसाई यांच्यावर आरोप लावलाय। ते म्हणाले की हे सर्व मला बदनाम करण्यासाठी शंभूराज देसाई यांचे षडयंत्र आहे। त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ते म्हणाले की कोणतीही वस्तुस्थिती न जाणून घेता पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अत्यंत चुकीचे आहे। त्याचप्रमाणे ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी कोणतीही चूक केलेली नाही, उलट लोकप्रतिनिधींनीच तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता। तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी या प्रकरणाला लोकशाहीची हत्या असे संबोधले आहे। त्यांनी आरोप केला की सातारा पोलीस अधीक्षक आणि काही अधिकारी एका विशिष्ट आमदाराच्या नोकरासारखे वागत आहेत। त्यांनी या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे। साताऱ्याच्या जिल्हा परिषद राजकारणावरून भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेल्या या फ्रेंडली फाईटने आता अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले आहे। यामुळे साताऱ्याच्या स्थानिक राजकारणात मोठा संभ्रम पाहायला मिळतोय।
या प्रकरणामुळे राजकारणी मंडळी सत्तेसाठी किती खालच्या थरावर जाऊ शकते हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. या प्रकरणात आता दोषींवर लवकरात लवकर कारवाई करणे आवश्यक झालंय. आता या प्रकरणावर पुढे कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, ही होती बातमी साताऱ्यात निर्माण झालेल्या आश्चर्यकारक राजकीय स्थिती संदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? राजकारण्यांकडून अशा प्रकारे लोकशाहीचा खेळ खंडोबा केव्हापर्यंत चालणार? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.